तालुका कंधार, जिल्हा नांदेड, कुरोळा सर्कल, दिग्रस बुद्रुक येथील रहिवासी श्री मारुती गवळे पाटील यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांचा परिचय म्हणजे ते अनेक गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, सुशिक्षित बेरोजगारांना आणि सर्कल मधल्या सर्वांना मदत करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आणि भाजपचे कट्टर समर्थक तुषार राठोड साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. जिल्हा परिषद निवडणूक आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्कल मधल्या कार्यांचा आढावा घेण्यासाठी आज आपण श्री मारुती गवळे यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. तुम्ही राजकारणात का आलात? तुमचा राजकारणात येण्याचा उद्देश काय आणि तुम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलात? मला काय म्हणायचं आहे की इतरही पक्ष होते, तुम्ही इतर पक्षात का आलो नाही आणि तुमचा राजकारणात येण्याचा नेमका उद्देश काय? नक्कीच. मी जेव्हा सुरुवातीला 2013 मध्ये नाशिक सोडून, माझी नोकरी सोडून मी जेव्हा गावात आलो, मग गावात आल्यावर मला असं कळलं की गावातली पूर्ण परिस्थिती पाहता गावात काही विकास झाला नव्हता. गावात बऱ्याचशा गोष्टी आपण गावामध्ये मागे होतो. मग त्यावेळेस असं वाटलं आपल्याला की आपणही राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. आणि त्यावेळेस काय होतं, मोदी लाट आली होती आणि माझ्यासारखे असंख्य तरुण वर्ग मोदी लाटेमध्ये, मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये भरपूर लोकांनी प्रवेश केला आणि त्याच लाटेमध्ये मी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये यायचे. आणि त्याच वेळेस मी गावात येऊन राजकारणामध्ये आम्ही स्वतःच एक पॅनल तयार केलं. आणि तुम्ही मोदीलाच आकर्षित होऊन आलात का समाजसेवाच करायची होती तुम्हाला? बिलकुल, दोन्ही गोष्टी आहेत. एक तर मला गावात आल्यावर समाजसेवेची आवड निर्माण झाली. आपल्याला वाटलं की आपल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि वरून नेतृत्वाचा पण आपल्याला एक काय म्हणतात त्याला, आपल्यावर त्याचा प्रभाव पडला आणि त्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये आपण म्हणजे पक्ष प्रवेश केला किंवा आपण भाजपचं काम करायला सुरुवात केली. आणि स्थानिक स्तरावरचं आपलं नेतृत्व आहे तुषार राठोड साहेब यांचा पण प्रभाव मला खूप प्रभावशाली काम वाटलं, म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये काम करतो. आताच तुम्ही विद्यमान आमदार डॉक्टर तुषार साहेब यांचा आठवण काढलो का ना, तर तुम्हाला डॉक्टर तुषार साहेब राठोड यांचे खंदे समर्थक म्हणतात. बिलकुल बिलकुल. तर आज तुमचे आणि आदरणीय डॉक्टर साहेब यांचे संबंध कसे आहेत? आता तुमचं नातं काय आहे? डॉक्टर तुषार राठोड साहेब आणि हे मी, आमच्या दोघांचे संबंध अगदी ते मला त्यांच्या लहान भावासारखं वागते आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला, मलाच म्हणून नाही, ते माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला त्यांनी स्वतःच्या एका घरच्या सदस्यासारखं प्रेम करतात. ते गेली 10-12 वर्षाचा त्यांचा मी प्रवास पाहतो, त्यांच्यासोबतचा अनुभव पाहतो की त्यांनी कार्यकर्त्याला आपल्या घरच्या व्यक्ती इतकं प्रेम देतात. कुठल्याही अडचणीत, कसल्याही परिस्थितीत त्यांनी कधी फोन करा, तुम्ही एक फोन करा, तुमचं काम होणार म्हणजे होणार नक्की. एवढ्या आपल्या कार्यकर्ता जपणारा नेता आहे. त्यांच्यामुळे आम्ही त्या नेत्यावर आकर्षित होऊन त्या नेत्यासोबत आहोत. आणि खंदे समर्थक म्हणत असाल तर साहजिक आहे, मला त्या गोष्टीचा अभिमान पण आहे. मी खंदे समर्थक आणि तुषार राठोड साहेबांना मानणार आहे, त्यांच्या आदेशाचं पालन करणारा आम्ही कार्यकर्ता आहे, पालन करत आलेला आहे, करत राहील. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे समर्थक आहेत, त्यांचे तुम्ही तर आभार मानतात. बिलकुल. परंतु जे तुमचे समर्थकच नाहीत किंवा तुमचे विरोधक आहेत, जे तुमचे चिमटे काढणारे आहेत, तर आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ येत आहे. या गरमागरमीच्या वातावरणात एकमेकांचे चिमटे काढणे सुरू झालेले आहेत. तुमचा काही चिमटा आहे का त्यांना, किंवा त्यांचा तुम्हाला काही प्रेमाचा सल्ला आहे का, गरिबीत इशारा आहे? तुमच्या स्टाईल मध्ये तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? नाही नाही, विरोधकाला एकच सांगेल, तुम्ही माझा विरोध करा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढा झेपेल तेवढाच विरोध करा. कारण का तुमच्या विरोधाला उत्तर द्यायला माझ्याकडे पण काही शब्द कमी नाहीत, मी विरोध द्यायला सक्षम आहे. पण कसं आहे, तुम्ही केलं ते मी करायला म्हणजे मला काही जमणार नाही. पण मी जेव्हा करेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला तयार राहा, मी काही शांत बसणार नाही. पण आता मला ध्येय लागलंय की आपल्या ग्रामीण भागातील लोकांचा विकास करायचा आहे, त्या मुद्द्यावर मी राजकारण करत आहे आणि लोकांचा विकास करणारच. तुम्ही कितीही विरोध करा. गावोगावी त्यांचं फिरणं सुरू झालेलं आहे, त्यांची तयारी जोमात सुरू झालेली आहे. याबद्दल काय तुम्हाला गुदगुल्या वाटतात, भीती वाटते का उत्साह वाटतो? अजिबात नाही. माझं घर आहे, समजा माझं घर आहे, माझ्या घरी कितीही लोक आले विरोधक, येऊन गेले,
तर काय माझ्या घरच्यावर फरक पडणार आहे का? तसं हे सर्कल माझं घर आहे. माझ्या घरी कितीही लोक विरोधक येऊन जाऊ द्या, प्रत्येक जण घरी प्रत्येक दिवशी चक्कर मारू द्या, फेरी मारू द्या, त्यांना आमिष दाखवू द्या, काही करू द्या, हे जे सर्कल आहे ना ते माझं घर आहे. तर माझे लोक कुठंच मला सोडून जाणार. आमिष दाखवत आहे त्याची तुम्हाला चाहूल लागली? बिलकुल. त्यांना दाखवत आहेत, मला दाखवत आहेत, कार्यकर्त्यांना, माझ्या सोबतच्या साथीदारांना दाखवत आहेत, पैशात दाखवत आहेत, धमकी देत आहेत, भरपूर गोष्टी करत आहेत. त्यांच्या पद्धतीने जे काय करायचे ते करत आहेत, पण त्या गोष्टीला आम्ही सक्षम आहोत. बरं, तुम्ही आता भाजपचे कार्यकर्ते आहात. नक्कीच. लोक तुम्हाला म्हणतात की भाजपचे कार्यकर्ता म्हटल्याच्या नंतर मारुती गवळे म्हणजे हिंदुत्ववादी. मग हे लोकांचं हिंदुत्ववादी म्हणणं हे अयोग्य आहे का? उलट पक्षी तुम्हाला याचं चांगलंच वाटते हिंदुत्व म्हणणं? म्हणजे मुळात भारतीय जनता पार्टी पक्ष हा हिंदुत्ववादी आहेच, त्यात काही दुमत नाही. मी जर नाही म्हटलं तरी आहेच, हिंदुत्ववादी आहे. पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं तुम्ही ब्रीदवाक्य ऐकलंय का? त्यांचं म्हणणं आहे सबका साथ सबका विकास. तर ते सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे नेतृत्व आहे. आज तुम्ही बघितलं का एखादी योजना फक्त हिंदुत्वालाच लागू केलेली आहे? जी योजना हिंदुत्ववादी लोकांना आहे ती बाकी इतर सगळ्या समुदायांच्या लोकांना आहे. त्यामुळे निवड हिंदुत्ववादी लोकांना घेऊन चालणारं सरकार असंही म्हणता येत नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं सरकार आहे. मग तुम्हाला विरोधक हिंदुत्ववादी म्हटलेलं खरोखरच छान वाटते का? हे बघा, याच्यात छान वाटल किंवा नाही वाटल हा काही भाग नाही, पण अभिमानाची गोष्ट आहे ना. काय हरकत आहे हिंदुत्ववादी असायला? काय हरकत नाही. ठीक आहे. आता मला तुम्हाला असं एक विचारायचं आहे की तुमची तरुणामध्ये खूप क्रेज आहे, चांगली क्रेज आहे. तुम्ही असं तरुणांना काय देता की तुमची तरुणामध्ये क्रेज आहे? क्रेज वगैरे काही म्हणता येत नाही, पण तरुणामध्ये मी रमणारा, त्यांच्या सोबत राहणारा, त्यांच्या सुखादुखात नेहमी सहभागी होणारा व्यक्ती असल्यामुळं आणि त्यांच्यासोबत नेहमी त्यांच्या सोबत असल्यामुळं कदाचित त्यांना मी आपलासा वाटत असावा. पण तुम्ही जर म्हणताय तसं क्रेज, ते आता तुम्ही त्याला क्रेज म्हणा काही म्हणा, पण मी तरुणात नेहमी राहतो, त्यांच्या सगळ्या अडचणी ऐकून घेतो आणि लोकांना काय सांगणाऱ्यापेक्षा ऐकून घेणारे लोक आवडतात. मी ऐकून घेतो त्यांच्या गाराने, त्याच्यामुळे कदाचित त्यांना मी आवडत असेल आणि मी त्यांच्या नेहमी मदतीला जाणार आहोत, ते माझ्या मदतीला येतात आणि एकमेकांसोबत राहतो चांगलं, म्हणून कदाचित आता हे झालं तरुणाचं. पण तुमच्या मतदारसंघामध्ये शेतकरी वर्ग आहे, गोरगरीब वर्ग आहे, मजूर वर्ग आहे. बिलकुल. यांचं समर्थन तुम्हाला कितपत आहे? हल्ली या अलीकडल्या 10 वर्षात माझा जो व्यवसाय आहे अर्थमोरचा, तो शेतकऱ्यांशीच निगडीत आहे. आणि मी अलीकडच्या या 10 वर्षामध्ये कमीत कमी आपल्या या एरियामध्ये किंवा पूर्ण सर्कलमध्ये म्हणा किंवा पूर्ण मतदारसंघात आजूबाजूच्या पूर्ण परिसरात कमीत कमी मी 700 ते 800 विहिरी केलेल्या आहेत. 800 विहिरीच्या माध्यमातून मी प्रत्येक शेतकऱ्याशी भेटलेलोच आहे, प्रत्येक शेतकऱ्यांशी माझी चर्चा झालेलीच आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची मी इतर लोकांपेक्षा कमी दराने कुठलेही काम असू द्या, मी त्यांचे शेती तलावाचे असो, कुठल्याही बंधाऱ्याचं कुठल्याही बांधाचे असो, कशाचे काम असो, त्यांच्यासोबत मी इतर लोकांच्या पेक्षा कमी पैशामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर मी काम केलेलं आहे. शेतकऱ्यांचे कधी हित जपलेलं आहे. शेतकरी मजूरदार असतील, तुमच्याकडे काही शिकायत करत असतील का की ही गोष्ट तुषार साहेबांना सांगा? बिलकुल. अशा काही समस्या नक्कीच आमदार साहेबांना सांगा. काही लोक सांगतात आमचं पावसानं असं नुकसान झालेलं आहे आणि हल्ली यावर्षी आपल्याकडं भरपूर पाऊस काळ झाला, ओला दुष्काळ झाला, तर लोकांचे नदीकाठच्या लोकांचे बरेच जमिनी वाहून गेल्या, कोणाचे म्हणजे गाईचे गोठे गेले, म्हणजे भरपूर गोष्टीचं नुकसान झालेलं आहे. त्या गोष्टी आम्ही अधिकाऱ्यांच्या साहेबांच्या कानावर घालायचं काम केलेलं आहे. लोक आमच्याकडे आले, आम्ही साहेबांकडे गेले, आमच्या परीने होईल तेवढे आम्ही मदत त्यांना केलेलीच आहे. आता लोक एक विश्वासानं आमच्याकडे येतात आणि आम्ही आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना सांगतो आणि ते आमच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत, ते आमचं काम करतात. म्हणजे ह्यावेळीची जी जिल्हा परिषद निवडणूक असेल आणि किंवा पंचायत समिती असेल, तर आता ह्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. नक्कीच. मग ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात, तुम्ही कार्यकर्ते म्हणून विधानसभा लोकसभा निवडणुका असतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या नेत्यांना जीवाचं रान करून साथ देता. पण तुमचे नेते कशा पद्धतीने साथ देतात तुमच्या या निवडणुकीमध्ये? आमचे नेते, जर तुम्ही स्थानिक स्तरावर आमच्या नेत्याबद्दल विचारत असाल, आमचे नेत्यांसाठी कुठलीही निवडणूक ही छोटी मोठी कधीच नाही.
त्यांनी कधीच विरोधकाला कमी समजत नाहीत आणि त्यांचीच आम्हाला शिकवण आहे. आम्ही आजही सत्तेत असलो काय सत्तेत नसलो काय विरोधकाला कमी समजायचे आम्ही कधीच चूक करत नाही आणि कधी केली नाही पुढेही करणार नाही. आजही आम्ही तेवढ्याच ताकदीने लढतो. जेवढी ताकद आम्ही लोकसभेला वापरली तेवढीच विधानसभेला वापरणार, तेवढीच आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी वापरणार. आणि आमच्या स्थानिक स्तरावरचे जे नेतृत्व आहे आमचं डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी ही निवडणूक स्वतः हाती घेतलेली आहे. आज तुम्ही मला जर वैयक्तिक विचारत असाल तर आज नगरपालिकेची निवडणूक चालू आहे मुखेडमध्ये, एकमेव असा महाराष्ट्रात आमदार असेल की आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येक घरात जाऊन स्वतः लोकांच्या पाया पडून सांगत आहे कमळाला मतदान करा, भाजपला मतदान करा. एवढा कार्यकर्त्यांना जपणारा आमचा नेता आहे. म्हणजे साहेब तुम्हाला आत्मविश्वास देतात. नक्कीच नक्कीच नक्कीच. मग साहेबांचं माझ्यावरच आहेच, पण माझ्यासारख्या असंख्य तरुणावर साहेबांचं खूप प्रेम आहे आणि तरुणांचे ते साहेब म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तरुणांना काय सांगाल? जसं की तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहात, म्हणून त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की कार्यकर्ता कसा असावा या ऐवजी कार्यकर्ता कसा नसावा हे मला सांगा. कार्यकर्ता कसा नसावा हा चांगला प्रश्न आहे. कार्यकर्ता हा मुळात हा कार्यकर्ता व्यसनी नसावा, हा अंध नसावा, म्हणजे अंध म्हणजे विचाराने अंध नसावा आणि कार्यकर्ता हा प्रगल्भ शक्तीचा असावा. कार्यकर्त्याला जात आणि त्याच्या समुदायाचं किंवा समाजाचंच वेळ नसावं. कार्यकर्ता हा सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे आणि कार्यकर्त्याने लोकांच्या अडी अडचणी ऐकून आपल्याला सोडवणं होत असलं सोडवायच्या नसेल तर आपल्या नेतृत्वापर्यंत त्या आहेत पोहोचल्या. काही पब्लिकचं कमेंट येत असा कार्यकर्ता असावा. काही कमेंट पब्लिकचे येत आहे की आपल्या पक्षाचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्या पक्षाचं बघायचं वाकून. ते होतंय. हे कार्यकर्त्याची व्याख्या करून टाकलेली आहेत, पण या व्याख्यामध्ये तुमच्यासारखा कार्यकर्ता तिथं बसत नाही अशी पण तुमच्या सर्कलमध्ये चर्चा आहे. हे सर्कलचं कशाची देण आहे हे मी म्हणत नाही. सर्कलचं प्रेम आहे माझ्यावर, सर्कलच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, गावातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. बर, आता तुम्हाला तर माहित आहे बिहारची निवडणुकीचा निकाल लागला. आणि आज काँग्रेसची गल्ली ते दिल्ली जी बिकट अवस्था झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला कसं मस्त वाटते, छान वाटते का दुःख वाटते? नाही, मस्त वाटतं, छान वाटतं तो काही भाग नाही. हा निवडणुकीचा हा विजय आणि पराभवाचा तुम्हाला मस्त कसं काय वाटणार नाही? नाही, मस्त वाटायचं, आनंद होईल. आनंद एक राजकीय हेतून बघितलं आनंद होईल, पण आम्ही त्या परिस्थितीतून गेलेलो आहे. आम्ही काय असं रातोरात येऊन आम्ही विजयी झालेलो म्हणजे मतचोरी ईव्हीएम यांचे सतत आरोप आहेत. आता सध्या त्यांच्याकडे मुद्दा त्यांना आता मतचोरी ईव्हीएम असे बरेचसे मुद्दे उघडून काढायला त्यांना वाटतं का हे जनता पण आरोप प्रत्यारोपाला कंटाळत आहे? मतचोरी अजिबात नाही. मोदीजींनी लोकांचं मन चोरलेलं आहे. मत चोरायचा विषयच नाही. तुम्ही बिहारची निवडणूक पाहिली असेल आता, लोकांनी अक्षरशः एक तर तुम्ही बघितला असाल व्हिडिओ, 117 वर्षाची आजी होती, तिला 4 लोकांनी खांद्यावर उचलून नेलं आणि तिने शेवटचं मतदान मोदीला केलं. आणि तिची मुलाखत सुद्धा ऐकली असेल. ती काय म्हणते, आखरी वोट मेरा मोदीजी को, म्हणजे मरेपर्यंत मोदीला साथ देणारे लोक आहेत. आणि मोदीजीने हेच कमवलं या अलीकडल्या 15 वर्षात 10 वर्षात. म्हणजे मोदीजीनं मन चोरल्यामुळे तुमचं काम सोपं झालं का? तुम्ही पण लोकांचे मन चोरत राहता? बिलकुल. आणि आदर्शाचा आमच्या नेतृत्वाचा आदर्श आम्हाला घ्यायलाच पाहिजे. आम्ही आमच्या आदर्शावर आम्ही विश्वास ठेवून जर काम करतो, आमच्या नेतृत्वावर, त्यांच्या नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न आमचा राहीलच. बरं, त्यांची कदाचित बरोबरी होणार नाही, पण प्रयत्न आम्ही नक्की करू. तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक गावं आहेत. आता प्रत्येक गावाचं नाव घेऊन मला प्रश्न विचारता येणार नाही. मी एका गावचं नाव घेतो, जसं लहान दिग्रस. तर लहान दिग्रस मधले गावकरी तुमच्यावर प्रेम करतात, जिव्हाळा करतात, हे आम्ही पाहतोच. तर त्यांचं हे प्रेम करणं, जिव्हाळा लावणं तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग वाटते का खरंच वाटते? नाही, ओव्हर ऍक्टिंग वगैरे मी काही म्हणू शकत नाही, तसं काही नाही. आणि तुम्ही दिग्रस म्हणताय, दिग्रस आहे, दिग्रसवरच तर माझ्यावर प्रेम आहेच, पण कुरळा सर्कल मधले माझे 21 ग्रामपंचायत, 32 गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये माझे कोणी ना कोणी जीवाचे लोक आहेतच. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. आता काही लोकांचे माझ्यावर
खूप प्रेम आहे. भले मग ते राजकीय असो का अजून दुसरे कोणतं असो, मला कुठल्या पक्षाचं तिकीट भेटलं का, म्हणजे मतदाराचं नाही भेटलं तुमच्यावर का, प्रेम आहे. नाही पण तुम्हाला हे माहित राजकीय असेल, प्रेम नाही किंवा आज इलेक्शन आले, निवडणूक आली म्हणून प्रेम नाही. एरवी पण माझ्या कुठल्याही सामाजिक कार्यात, कुठल्याही कार्यात मला लोक खूप मदत करतात. लोक म्हणजे मतदार, बरोबर. मग तुम्हाला हे माहित आहे की मतदार राजकीय दृष्टिकोनातून किंवा मतदान, आता तुम्हाला तर माहित आहे की मतदार काय करतात, कधीही काय करू शकतात. मग ह्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारतो की मतदाराकडे तुम्ही कसं पाहता? एक गोड गुलाबजामुन म्हणून पाहता का तिखट मिरची म्हणून पाहता? गोड कारण ते कधी काय करू शकतात. गोड गुलाबजामुन, तिखट मिरची असं काही नाही म्हणतात, पण मतदार हा सध्या जागरूक झालेला आहे आणि आम्ही कोणी किती त्यांना कशाही नजरेनं पाहिलं तर ते आमच्यापेक्षा हुशार आहेत. कारण तू कुठल्याही, आता कुठेही जा तुम्ही, मतदार हा तुमचा मागे राहिलेला नाही. मतदार हा प्रगल्भ झालाय. कुठल्याही मतदाराने त्यांचं मतदान कोणाला करायचंय हे ठरवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमिष दाखवा, त्यांना गोड गुलाबजामुन समजा, कडू मिरची, तिखट मिरची समजा, काही फरक पडत नाही त्यांना. त्यांच्या मनाची मानसिकता झालेली आहे आणि लोक खूप हुशार झालेले. मग आता तिखट मिरची तुमच्या विरोधकांना म्हणायचं का? आमच्या विरोधकांना त्यांचं मला नाव घ्यायचा विषयच नाही. का तर मला विरोधकांना बोलायचं, ते तुमचं नाव घेतील, भविष्यात घेत आहेत, साहजिक आहे, घेतील. मग तुम्हाला आरोप प्रत्यारोप करावा लागेल. मी विरोधकाला आरोप तर तुम्हाला बिलकुल अगोदर सांगितलंय, विरोधकांनी त्यांना जेवढं झेपेल तेवढंच बोलायला पाहिजे. जेव्हा मी बोलायला लागलो ते सहनबीर झाला पाहिजे. मग त्यांच्याकडे सहन करायची, असं वाटतं का त्यांच्याकडे जर सहन करायची जर त्यांची असेल, त्यांची कुवत त्यांची तेवढी, तर बिलकुल माझ्यावर टीका करावी. मी टीकेला उत्तर द्यायला, त्यांच्याच भाषेत द्यायला तयार आहे. कशाने? कामानं उत्तर देणार? बिलकुल का शब्दाने उत्तर देणार? कामानेही द्यायला तयार आहे आणि शब्दानेही द्यायला तयार आहे. पण मला तर वाटतं तुर्तास आपण त्यांना कामानंच उत्तर दिलेलं चांगलं आहे. बरं, आता सोशल मीडिया फार मोठा घटक ठरत आहे. मग या सोशल मीडियाकडे तुम्ही कसं पाहता? गुलाबजामुन म्हणून पाहता का तिखट मिरची म्हणून पाहता? सोशल मीडिया कचरा म्हणून पाहता? सोशल मीडिया हा एक आपल्याला आपण लोकांपर्यंत लवकर पोहोचण्याचं एक माध्यम झालेलं आहे. आणि तुमच्या कुठल्याही भविष्यातल्या घडणाऱ्या गोष्टी किंवा तुम्ही करू पाहणाऱ्या गोष्टी किंवा आपण काय करणार आहोत गोष्टी आपण लोकांपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी एक सोशल मीडिया. आणि हल्लीचा तरुण काय सोशल मीडियामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झालेला आहे आणि ते नेहमी तुमच्या सकारात्मक गोष्टी असतो की नकारात्मक नेहमी वाचत असतात लोक. तुमच्यावर टीका करणाऱ्या गोष्टी विरोधक ते वाचतात, तुमचे कामही वाचतात. आणि सोशल मीडिया काय त्याचा जर फायदा घेतला तर खूप चांगलं आहे आणि एखाद्याची बदनामी करण्यासाठी वाईट पण ठरू शकतं. मग ते वेळ प्रसंगी किंवा त्या प्रसंगानुसार कडू किंवा तिखट म्हणता येतं आपल्याला. मग आता सोशल मीडिया सुरुवातीचे शब्दच असे आहेत की सोशल म्हणजे आपण तुम्हाला काय असं सोशल म्हणजे सोसावं लागत आहे का खरंच त्याच्या तुमचा काय जाहिरात होत आहे? मीडियाचे तर मी आभार मानतो. तुम्ही हत्यार म्हणून वापरता? नाही, सोशल मीडियाचे तर मी आभार मानतो आणि सोशल मीडियामुळेच आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. आपण प्रत्येक ठिकाणी तर आपण अजून गेलो नाही किंवा जाऊ शकत नसेल कदाचित, तर आपले सोशल मीडियामुळे आपण पोहोचतो ना. आपले विचार लोकांपर्यंत आपण जे जाणार आहोत लोकांपर्यंत सोशल मीडियाच्याच माध्यमानं. आता आपली मुलाखत जर झाली आपण मुलाखत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहोत. म्हणून सोशल मीडिया प्रभावी आहेच. आता तिकीट वाटपाचा प्रश्न आहे चालू. तुमचे पक्षश्रेष्ठी जेव्हा तिकीट वाटतात तेव्हा तुम्हाला गुदगुल्या होतात, धडधड होते का उत्साह वाटतो? आम्ही इच्छुक उमेदवारांनी मुलाखत देऊन आलो. आता आमच्या हातात तयारी करणं एवढं आहे. आमचा नेतृत्वावर विश्वास आहे. त्यांचा दृष्टीने जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि मी पक्षाच्या किंवा माझ्या नेतृत्वाच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही, त्यांच्या आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता. ठीक आहे. मग तिकीट भेटेल किंवा न भेटेल त्याला मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही. मी माझ्या पक्षाचं काम चोखीने करणारा कार्यकर्ता. तुम्हाला इतर कोणत्या पक्षाने कधी काही आमच्या पक्षात या वगैरे तुमचं काम बघून काय ऑफर केली? ऑफर तर प्रत्येक कार्यकर्ता हा तर प्रत्येकाला हवाच असतो. कार्यकर्ता कोणाला नको असतो. कार्यकर्ता